हिंगोलीच्या सेनगावमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका सोनाराला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अवघ्या 48 तासात गजाआड केलंय. सेनगाव तालुक्यातील साखरा महामार्गावरील धानोरा शिवारात ही खळबळजनक लुटमारीची घटना घडली होती. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पकडलेल्या चोरट्यांनी चक्क बँक लुटल्याचीही कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनार आपल्या दुचाकीवरून जात असताना धानोरा शिवारात चोरट्यांनी त्यांना गाठले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी एका बँकेवरही डल्ला मारल्याची कबुली दिली आहे. या धाडसी कामगिरीमुळे सेनगाव पोलिसांचे संपूर्ण जिल्ह्यात आणि नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. या टोळीने आणखीन कुठे अशा प्रकारे हात साफ केला आहे का याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. प्रतिनिधी महादेव हरन, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली.